मागच्या भागात तुम्ही वाचले की तुला काहीतरी खायला आणते हे म्हणत रज्जू तिच्या चोडीमध्ये पदर खोचून तिथून उठू लागली. हे पाहून किशन म्हणतो, अगं रज्जू, हे असंच राहू दे. पदर खोचून कुठे चालली आहेस? असंच जा. बघतोच की काम करताना कशी दिसतेस माझी रज्जू. ती म्हणते, अरे मला काम करताना पाहायचं असेल तर माझ्याशी लग्न कर. मला तुझ्या घरी ने आणि पाहत राहा दिवस रात्र. इतकं बोलून रज्जू तिच्या कामाला लागते. ती पीठ मळत असते आणि एका बाजूला पाट्यावर चटणी वाटत असते. पण हे काम करतानाही तिच्या नजरा तिरक्या होऊन किशनकडे बघत असतात. जणू काही ती काहीतरी वेगळंच अपेक्षित आहे. किशन तिच्याकडे येतो आणि रज्जूचा पदर बाजूला करत तिला काम करताना मागून पकडतो. किशनच्या या स्पर्शामुळे रज्जू वळून किशनच्या समोर येते. आता रज्जूच्या डोळ्यांना किशनच्या डोळ्यांशी भिडायला होतं. पण ती जशीच लाजत म्हणते, चल हट, जेवून घे. मग तुला आराम करायचा असेल तेव्हा माझ्याकडे ये. किशनला स्पष्ट जाणवते की रज्जूला काहीच बनवायचं नव्हतं, म्हणून ती असे वेगवेगळे बहाणे करत होती. म्हणून किशन तिला मनवण्यासाठी आपल्या पॅन्टच्या खिशातून एका गजऱ्याची पोटली काढतो आणि तिच्या केसात गजरा मारतो. गजरा पाहून रज्जू संधी सोडत नाही आणि किशनला मिठी मारते. त्याचवेळी किशन आणि रज्जू डोळे मिटून एकमेकांना खोलवर चुंबन देतात. हे चुंबन थांबण्याचे नावच घेत नाही. त्याच्या मधोश करणाऱ्या आवाजांनी सगळं घर भरून जातं. तेव्हाच किशन चुलीत पाणी ओतून ते थंड करतो आणि म्हणतो, अगं रज्जू, तूच तर म्हणाली होतीस स्वयंपाक करायला, आणि आता मी भुकेने मेला जातोय. रज्जू उत्तर देते, आधी खाऊन घे, मगच काहीतरी करायला ताकद येईल. किशन हसत म्हणतो, ताकद तर एवढी आहे की तुला एक नव्हे तर 10 वेळा पुरेशी होईल. पण मी करुणा करतो की माझ्या रज्जूला कुठे दुखापत होऊ नये. रज्जू म्हणते, चल, समज जेवण तयारच आहे. आधी खाऊन घे, मग रात्रभर आराम करू. हे ऐकून किशन जेवायला बसतो. 2 घास घेतल्यावरच तो रज्जूला विचारतो, घराकडे परत जाताना एवढं खाल्ल्यावर मला काही त्रास नाही होणार ना? आज मी माझ्यासाठी एक मुलगी पाहिली. दिसायला साधीच आहे, पण विचार करत होतो की ती घर सांभाळेल तर मी तुला बिनधास्त भेटायला येऊ शकेन. ती घरातील सगळे काम करेल आणि आपण इथे एकमेकांच्या मिठीत रात्र घालवू. रज्जू हसत म्हणते, ठीक आहे, पण 2 लोकांचा खर्च कसा उचलशील? माझे खर्च मोठे आहेत हे तुला माहितीच आहे. महिन्यातले 2-4 कपडे शिवले नाही तर मला चैन पडत नाही आणि घरातील कामं माझ्याकडून होत नाहीत. मला एक कामवाली ठेवावी लागेल. तर आता विचार कर, मला जास्त पैशांची गरज लागणार आहे. आणि एक गोष्ट कान उघडून ऐक, जितका हुंडा तू तुझ्या बायकोसाठी आणशील तितकाच मला पण पाहिजे. जर या अटी मान्य असतील तर माझ्यासोबत राहा, नाहीतर. किशन रज्जूचे हात पकडतो आणि म्हणतो, नाहीतर काय करशील? रज्जू म्हणते, मी काय करू शकते हे तुला माहिती नाही. संपूर्ण गावभर ढोल पिटून सांगेन की तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहेस. किशन हसत म्हणतो, अगं माझी जान, तो दिवस कधीच येणार नाही. तुझ्या प्रत्येक गरजा मी माझ्या बायकोच्या आधी पूर्ण करीन. रज्जू, जिचे शरीर लाघवी होते, ती किशनला विचारते, पैशांची तळम पूर्ण करशील, पण माझ्या शरीराची तळम कशी पूर्ण करशील तुझ्या बायकोच्या येण्याच्या नंतर? किशन तिला शपथ देऊन म्हणतो, मी नेहमी फक्त तुझाच राहीन. दोघांचं जेवण जवळपास संपलं होतं. आता रात्रीची वेळ होती. किशनला आधीच रज्जूवर प्रेम होते, त्यामुळे दोघांनी एक क्षणही उशीर केला नाही. रज्जू इतकी मोकळ्या विचारांची होती की तिला किशनसोबत नाते जुळताना ना संकोच होत होता ना आढेवेढे. काही वेळात सर्व प्रकाश विझला. किशन आणि रज्जू एकमेकांच्या मिठीत होते. हातात हात, ओठात ओठ, पायात पाय आणि न जाणो काय काय एकमेकात गुंतले होते. तिचे सगळे आवाज किशनच्या ताकदीला अधिक ऊर्जित करत होते आणि रज्जू या सर्वात समाधानी होत होती. पण रज्जूला किशनचं प्रेम नको होतं. तिला फक्त त्याचे पैसे हवे होते आणि ती पैसे घेऊन कशीतरी किशनला टाकून जाणार होती. कदाचित म्हणूनच तिने किशनला आपल्या मोहजाळात अडकवलं होतं. खरं तर किशनच्या घरी त्याची काळजी घेणारं कोणी नव्हतं. कदाचित म्हणूनच किशोरने भोळी भापडी कमलाशी लग्नाला होकार दिला होता. आपले लग्न पक्क करताना किशनच्या मनात नव्हते की तो कमलाशी कसं वागेल. पण रज्जूच्या अटींनी किशनला बांधून ठेवलं. रज्जूने आपलं म्हणणं स्पष्ट केलं. किशनने ते मान्य केलं. पण किशनला माहिती नव्हते की रज्जू 10 जणांसोबत रंगरेल्या करत होती आणि त्याला त्याच्या स्वतःच्या बायकोपासून लांब ठेवत होती. या प्रकारे किशन स्वतःच्या बायकोचाही राहिला नाही. पण किशन इतका भोळा होता की त्याला काहीही समजत नव्हतं. त्याच्या आजूबाजूला कुणी नव्हतं, म्हणून तो रज्जूला आपली मानत होता आणि तिला स्नेही व हितचिंतक समजत होता. रज्जूच्या सौंदर्याने आणि तिच्या बोलण्याच्या शैलीने शंकर पूर्णपणे मोहित झाला होता. तिच्या बिनधास्त वागण्यामुळे आणि तिच्या कणखर स्वभावामुळे तो तिच्याकडे अधिक आकर्षित होत होता. किशन तिच्यात एक पत्नी शोधत होता, परंतु तिच्यात पत्नीचे गुण अजिबात नव्हते. यामुळे किशन नेहमी तिच्याशी नातं पुढे नेण्यापासून स्वतःला रोखत होता. रज्जूलाही मनापासून किशनसोबत लग्न करण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे तिनेही कधी त्याच्याकडे काही मागणी केली नाही. सत्य हे होते की हे दोघंही प्रेमात नव्हते, तर फक्त आपल्या शरीराच्या समाधानासाठी एकत्र होते. रज्जूला अशी अपेक्षा होती की किशनचं प्रेम आणि त्याच्या संपत्तीचा एक भाग कधीतरी तिला मिळेल. तर किशनला वाटत होते की रज्जू त्याच्यावर खूप प्रेम करते.
हे वय असे असते की जिथे थोडंसं प्रेम, थोडंसं आपलेपणा मिळाला की माणूस त्यात फसतो. किशनसोबतही असंच घडलं. किशन कामानंतर घरी आल्यावर घराचा एकटेपणा त्याला रज्जूच्या जवळ नेई. शेवटी काही दिवसांनी कमला घरी त्याची पत्नी म्हणून आली. वचनाप्रमाणे कमलासाठी जितके दागिने बनवले गेले होते तितकेच दागिने रज्जूसाठी तयार करण्यात आले. किशनला कमलावर प्रेम नव्हतं. त्याने तिला फक्त घर सांभाळण्यासाठी लग्न केले होते. त्याने आधीच ठरवले होते की तो तिला पत्नीचे स्थान कधीच देणार नाही. पण गरीब कमलाला याची कल्पनाही नव्हती. लग्नानंतर तिला कोणते वातावरण मिळेल हे तिला माहीत नव्हतं. पण या आव्हानाला तिने खूप चांगल्या प्रकारे सामोरं गेलं. आज सुहागरातीच्या पलंगावर बसून कमला आपल्या सुंदर भविष्यासाठी असंख्य स्वप्न पाहत होती. याच वेळी किशनही आला. पण त्याने खूप प्यायली होती. तो आला आणि सुहागराच्या सजलेल्या पलंगाला आपल्या हातांनी मोडू लागला. कमलाला किशनचं हे वागणं कळलंच नाही. तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की तो काय करत आहे. आजचा दिवस त्यांच्या दोघांसाठी खूपच खास आणि आनंददायक असायला हवा होता. परंतु किशनने तिचे एकही ऐकले नाही. संपूर्ण मधुचंद्राची सेस त्याने उद्ध्वस्त करून टाकली आणि तिला दुर्लक्षित करत एका कोपऱ्यात जाऊन झोपला. कमला बिचारी सरळसोट काय बोलणार होती. तिने मनात विचार केला, आज नाही तर उद्या आमच्या गोड नातं नक्कीच जुळेल. किशन नशेत झोपला होता, पण कमला मात्र पूर्ण रात्र झोपली नाही. ती आपल्या भविष्याबद्दल विचार करत होती. तिला ज्या स्वप्नांचा आश्रय वाटला होता ते स्वप्न तिला तुटताना दिसत होते. पण तरीही तिने आपला धीर गमावला नाही. सकाळी कमलाचे डोळे उघडले तेव्हा तिने झोपलेल्या किशनच्या डोक्यावर प्रेम भरलेले हात फिरवले आणि घरकामाला लागली. घरकाम करताना तिने अंघोळ केली, पूजा केली आणि एक सुंदर हिरव्या रंगाची साडी घालून तयार झाली, जेणेकरून किशनचं तिच्याकडे लक्ष जाईल. ती आशा करत होती की किशन किमान तिला एकदा तरी बघेल. किशनची झोप उघडली, पण त्याने कमलाकडे बघितलेही नाही. अंघोळ करून तो म्हणाला, खायला काहीतरी दे. कमलाने आधीच स्वयंपाक तयार ठेवला होता. 2 पोळ्या आणि एक साधी हिरवी भाजी. ती भाजी घेऊन त्याच्या समोर आली. किशन म्हणाला, जसे तुझे तोंड आहे तसंच तुझ्या हातात चवही नाही. हे जे काही केलं आहे तू ते तूच खा. आणि ऐक, आज संध्याकाळी मी मच्छी घेऊन येईन. व्यवस्थित बनव, कारण रात्रीचं माझं जेवण चांगलं व्हायला पाहिजे. जर चूक झाली तर तुझं डोकं फोडेन. कमलाला हे ऐकून धक्का बसला, पण तिने फक्त मान हलवली. किशन म्हणाला, आणि तयार हो. ट्रॅक्टरमध्ये बसून शेतात जावं लागेल. शेत आणि बागेची पाहणी करावी लागेल आणि हीच तुझी रोजची दिनचर्या असेल. कमलाने मान हलवली आणि किशनसोबत शेताकडे निघाली. दिवसभर ते दोघं शेतकाम करत होते, पण किशनने तिला ना काही बोलला ना तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. कमलाला वाईट वाटलं, पण ती काय करणार होती. तिने ठरवले की आपले प्रेम आणि समर्पणाने ती किशनचं मन जिंकेल. त्या रात्री कमला घरी परतली आणि पुन्हा एकदा स्वप्न पाहू लागली की आज तरी किशन तिला प्रेमाने जवळ घेईल. पण किशन नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. कमला त्याच्याकडे गेली, त्याला जेवण दिलं आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मच्छी बनवली आहे. त्यात कोथिंबीर घातली आहे आणि तुमच्या आवडीची जिऱ्याची फोडणीही दिली आहे. शेजारच्या काकूकडून मी तुमच्या आवडीची सर्व रेसिपी शिकून घेईन. किशन म्हणाला, ठीक आहे. आजची भाजी चांगली झाली आहे. मला चांगलं खायला मिळालं नाही तर माझं डोकं खराब होतं. चल आता तूही खा आणि भांडी आवर. दिवसभर तू थकली असशील. कमलाला वाटलं की किशन तिच्याशी प्रेमाने बोलत आहे, म्हणून ती त्याच्याजवळ गेली आणि त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. पण किशनने तिला झिडकारले आणि स्पष्ट केलं, जितकं तुला मिळालं आहे तितकंच तुझ्या लायकीचे आहे. जर अधिकची अपेक्षा केलीस तर तुला या घरातून बाहेर जावं लागेल. कमला म्हणाली, पण हा तर माझा अधिकार आहे. यामुळेच पती पत्नीचं नातं मजबूत होतं. किशन म्हणाला, मी तुला इथे कशासाठी आणले आहे ते स्पष्ट केलं आहे. तुझं काम म्हणजे घर सांभाळणं. खाण्यापिण्याची काहीच कमतरता नाही. पण लक्षात ठेव, तुझी लायकी फक्त पायातील चपले इतकीच आहे. जर डोक्यावर चढण्याचा प्रयत्न केलास तर प्रत्येक वेळी खाली पडशील. पण किशनने तिचे काहीही ऐकून घेतले नाही. तो म्हणाला, माझ्याजवळ येण्याचा प्रयत्नही करू नकोस. आणि हो, ही चटई आहे, ती पसरव आणि झोपून जा. सकाळी लवकर उठ, कारण उद्या शेतात जास्त काम आहे. पैसे वाचले तर घरातच लागतील, हे समजून घे. हे बोलून किशन तिच्याकडे पाठ फिरवून झोपून गेला. कमलाच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू आले, पण तिने धीर सोडला नाही. ती झोपायचा प्रयत्न करू लागली आणि शेवटी झोप लागली. पण एका आवाजाने तिची झोपमोड झाली. किशन झोपेतच तिला वाईट साईट शिव्या देत होता. कमला उठली आणि किशनला सावरत म्हणाली, शेवटी मी काय केलं आहे? का तुम्ही मला वारंवार अपमानित करता? जर माझ्यावर प्रेम करायचं नव्हतं तर माझ्याशी लग्न तरी का केलं? लग्नाला 2 दिवस झाले आहेत, पण तुम्ही मला पाहिलेही नाही आणि बोललाही नाही. असं कोण करतं? उत्तर द्या. किशन म्हणाला, मग लग्नाचा अर्थ काय असतो? तोच आहे का जो तू म्हणतेस? अरे तुझ्या मनात तेच भरलं आहे. अरे करंजली, लग्नाचा अर्थ म्हणजे काय? ऐक, मला या सगळ्याचा अजिबात शौक नाही. माझ्याकडे याशिवाय खूप कामं आहे आणि जर यापुढे असं काही बोललीस किंवा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला
तर असं लाजवेन की जग हसेल, हे समजलं? किशनचं हे बोलणं ऐकून कमला त्याच्यापासून दूर सरकली. तिने ठरवलं की आता ती कधीच किशनच्या जवळ जाणार नाही. तिच्या मनात ठसवले की ती फक्त अपमान ऐकण्यासाठी त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. खरं तर जेव्हा एखादी नवविवाहित स्त्री नव्या घरात प्रवेश करते तेव्हा तिच्या मनात खूप स्वप्न असतात. ती अपेक्षा करते की तिला आपल्या पतीकडून आणि घरच्यांकडून भरपूर प्रेम मिळेल. जर तिला प्रेम मिळालं तर ती आपल्या सकारात्मक विचारांनी, काळजीने आणि समर्पणाने त्या घराला स्वर्ग बनवू शकते. कमला ही अशाच स्वप्नांनी त्या घरात आली होती. पण किशनच्या वागणुकीमुळे ती खूप नाराज झाली होती. आजूबाजूला जाणं, कुणाशी बोलणं किंवा हसणंही किशनला आवडत नव्हतं. या दरम्यान कमलाचे दुःख एक व्यक्ती समजून घेत होता. तो होता रामावत. रामावत किशन आणि रज्जोबद्दल खूप माहिती ठेवत होता. तो कधी काळी किशनचा चांगला मित्र होता. किशन आणि रामावत एकत्र बसून दारू पित असत. कधीकधी किशन दारूच्या नशेत कमलाला शिव्या द्यायचा आणि रामावत त्याला समजवायचा. पण किशन त्याला गप्प करायचा. किशनच्या मनात रज्जूला दिलेल्या वचनाचा भार होता की तो कमलाच्या जवळ जाणार नाही. गावकरी किशन आणि कमलाच्या नात्याबद्दल विचारत तेव्हा किशन तोंडसुख घ्यायचा. गावकऱ्यांना हे बरोबर वाटत नव्हतं, पण कोणी किशनला थांबवायचे धाडस करत नव्हते. गावकऱ्यांना नेहमीप्रमाणे यामधील अंतर वाढवण्याची संधी मिळाली होती. रामावत आणि कमलाचा बंध. रामावत मात्र कमलाला बहीण मानायचा. किशन नसताना कधीकधी तो दुरूनच तिच्या तब्येतीची चौकशी करायचा. कमलानेही कधीच आपले दुःख कोणाशी शेअर केले नव्हते. कधीकधी ती काही चांगलं बनवायची आणि रामावतसाठी न्यायची. त्यांचा हा भाऊ बहिणीचा संबंध असाच पुढे जात राहिला. पूर्ण 6 महिने कमलाने किशनशी न बोलता घालवले. आज किशन संध्याकाळी 4 वाजता घरी परतला. पण आज तो रिकाम्या हाताने नव्हता आला. त्याच्या हातात काम क्रीडेबद्दलची एक पुस्तक होती. किशनने कमलाला समोर पाहिलं आणि अचानक घाबरला. कमलाला याचा काहीच अंदाज नव्हता. ती आपल्या कामात व्यस्त होती. किशन पुस्तक पाहत होता आणि कदाचित त्याच कारणामुळे त्याच्या मनात कमलाबद्दल प्रेम जागं झालं. त्याने हळूच तिच्या मागून येऊन तिला पकडलं. जसा तो तिला आपल्या जवळ ओढत होता कमलाने त्याच्याकडे चेहरा वळवला. तेव्हा एक गार वाळाचा झुळूक तिचे केस उडवत गेला. किशनने त्या क्षणी पहिल्यांदा कमलाला पाहिले आणि कमलाचं हृदय जोरात धडकू लागलं. तिला वाटलं की आज ती सगळी स्वप्न पूर्ण होतील ज्या गोष्टींची तिला गरज होती. त्याचवेळी किशन जणू झोपेतून जागा झाला आणि म्हणाला, 2 जणांसाठी जेवण बनवून पोटलीत बांधून ठेव, कारण मला रात्री आणि उद्या सकाळीही तेच जेवण खायचं आहे. आणि ऐक, तू दरवाजा आतून बंद करून झोप. मी आज रात्री घरी येऊ शकणार नाही आणि शक्य झालं तर उद्या सकाळीही येऊ शकणार नाही. आपल्या नवऱ्याच्या इतक्या जवळ असूनही त्याच्यापासून दूर जाणं कमलासाठी सहज नव्हतं. हे तिच्यासाठी मृत्यूच्या तोंडात जाण्यासारखं होतं. गेल्या 6 महिन्यांपासून तिच्या मनात जपलेली स्वप्न पूर्ण होताना दिसत असताना ती अपूर्ण राहतील, हे तिला अपमानास्पद वाटत होतं. कमलाचे मन जणू अनोळखी दिशांना भरकटण्याचा प्रयत्न करत होते. पण किशनच्या एका पावलामुळे ते थांबून गेलं. तिने पुन्हा एकदा आपल्या डोळ्यातले अश्रू वाहू दिले नाहीत आणि स्वयंपाकघरात कामाला लागली. तिने लवकर लवकर पोटलीत भाकऱ्या बांधल्या आणि किशनला देताना म्हणाली, जे तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. खूप दिवस झाले मी घराबाहेर गेली नाही. जर तुम्ही परवानगी दिली तर एक रात्र तुमच्यासोबत शहरात फिरायला जाऊ का? किशन ज्या कारणासाठी शहरात जात होता त्यात तो कमलाला सोबत नेऊ शकत नव्हता. तो तिला नकार द्यायचे ठरवले होते, पण तिच्या प्रेमळ स्वरांना कठोर शब्दात उत्तर द्यायचं त्याला जमत नव्हतं. पुरुष असल्याने त्याला आपले पुरुषत्वाचे प्रदर्शनही करायचे होते. म्हणून तो रागात म्हणाला, हा तुझा चेहरा आणि तुझा साडसूतपणा घेऊन तू शहरात जाशील? हा हा हा. अगं तुला माहीत आहे का शहरातले लोक कसे असतात? स्वच्छ सुत्रे, कमळासारखे सुंदर आणि खुललेले. तुला कसं माहीत असणार? कधी शहरात गेली असतीस तर तिथले रीतिरिवाज आणि नीटनेटकेपणा शिकली असतीस. पण तुझ्या नशिबात ते नाही. तू गावासाठीच योग्य आहेस. माझ्या किती मोठ्या लोकांची ओळखी आहेत माहिती आहे का तुला? जर कोणाला कळाले की तू माझी बायको आहेस तर लोक माझ्यावर हसतील. कमला काहीही बोलली तरी किशन तिच्या बोलण्यावर कठोर उत्तरं देत होता. अनेक वेळा कमलाने आत्महत्या करावी असं ठरवलं होतं, कारण बालपणापासून तिला आनंद लाभला नव्हता. पण विचार करून ती थांबत असे आणि कोणताही मोठा निर्णय घेत नसे. किशन गेल्यानंतर तिने रोजच्यासारखा दरवाजा बंद केला आणि चटईवर येऊन झोपली. पण तिचे लक्ष त्या पुस्तकाकडे गेले जे किशनने आणले होते. ती चटईवरून उठली आणि छतावर कौलांमध्ये दडवलेल्या पुस्तकाकडे पाहू लागली. छत उंचावर होतं म्हणून तिने एक टेबल आणला आणि ते पुस्तक काढलं. खरं तर झालं असं होतं की कमलाला समोर पाहून किशनने ते पुस्तक लपवायचे ठरवले होते. आजूबाजूला पाहिलं पण अशी जागा सापडली नाही जिथे कमलाचे लक्ष जाऊ नये, म्हणून त्याने ते पुस्तक छतावरच्या कौलांमध्ये दडवले. कमलाने जसं ते पुस्तक उघडले तशी त्या पुस्तकातल्या पानांवर छापलेली चित्र पाहून ती स्तब्ध झाली. नग्न पुरुष आणि स्त्रियांचे विविध क्रियाकलापांची चित्रे बघत असताना ती स्त्री मनाने एखाद्या शांत तलावात डुबकी मारण्याच्या विचारात हरवली. तिचे तन आणि मन प्रेमरसाने भरून गेले होते.
तिने त्या पुस्तकाचा आणखी एक पृष्ठ उघडले. तिच्या मनात तीव्र उत्कंठा होती. तिच्या तरुणाईची उर्मी, तिच्या सौंदर्याचा उफाळता उन्मेष तिच्या मनात येत होता. ती ही दृश्य पाहून इतकी अस्वस्थ झाली की तिचे स्वतःचेच हात तिच्या शरीरावर फिरू लागले. ती आपल्या कोमल अंगांना स्वतःच्या हाताने शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या मनात अस्वस्थतेची लाट उसळत होती. तिचे प्रत्येक अंग थरथरू लागले होते. तिचे ओठ स्वतःच्या ओठांवर दात घासू लागले. ती पूर्णपणे घामाने भिजून गेली होती. तेव्हा तिला अंघोळ करून येण्यातच शांती वाटली. त्यामुळे ती अंघोळीसाठी निघाली. अंघोळ करून ती बाहेर आली तेव्हा समोर आरसा ठेवलेला होता. ओल्या केसांसह ती आरशासमोर उभी राहिली. तिने स्वतःकडे पाहिले आणि त्या पुस्तकातल्या चित्रातील मुलीशी स्वतःशी तुलना करू लागली. कमलाने आपले केस मोकळे सोडले, स्वतःकडे तृप्त मनाने पाहिले आणि आरशासमोर उभी राहून स्वतःचा शृंगार केला. लग्नाच्या 6 महिन्यांनंतर कमला इतकी सुंदर दिसत होती की तिला बाहेर जोरदार पाऊस येणार असल्याचा भास झाला. ती पळत खिडकी बंद करण्यासाठी गेली. खिडकी बंद करताना एका वाऱ्याचा झोत आणि पाण्याचा थेंब तिच्या गालावर पडला आणि पुन्हा एकदा तिच्या मनात त्या आठवणी जाग्या झाल्या ज्यांची तिला सगळ्यात जास्त गरज होती. तेवढ्या दरवाजावर कुणीतरी थाप दिली. ठकठक ठकठक. इतक्या रात्री आणि अशा पावसात कोण आलं असेल या विचाराने कमलाने खिडकीतून डोकावून पाहिले आणि पाहते तर काय, एक तरुण बाहेर उभा होता. कमलाने दरवाजा न उघडण्याचा विचार केला, पण त्याला पावसात भिजलेले पाहून तिचे मन विचलित झाले. तो परका तरुण तिच्या घरासमोर पावसात उभा होता आणि तिच्या मनात यावर 2 विचार येत होते की तिने त्याला घरात प्रवेश देऊन आपल्या वासनांना शांत करायचे का, की फक्त एका भिजलेल्या परक्याला मदत करायची. शेवटी कमलाने दरवाजा उघडला आणि विचारले, तुम्ही कोण आहात आणि माझ्या दरवाजावर का आलात? तो तरुण जो पूर्णपणे पावसात भिजला होता त्याने आपला हेल्मेट बाजूला ठेवत सांगितले, मी खूप भिजलो आहे. आजूबाजूला कुठेच घर दिसत नाही म्हणून इथे आलो आहे. भूकही लागली आहे. जर तुम्हाला योग्य वाटले तर मला आत येऊ द्या. शरीर थोडे उबदार करायला आणि थोडं काही खायला मिळालं तर चांगलं होईल. मी वचन देतो, याच्या बदल्यात तुम्हाला पैसे देईल. तो तरुण पाहून कमला थोडीशी बाजूला सरकली आणि त्याला आत सोडले. कमला थेट आपल्या खोलीत गेली आणि किशनची धोतर हातात घेतली. आडोशाला उभी राहून त्या तरुणाकडे बारकाईने पाहिले. त्याचा सळपातळ मजबूत बांधा, हसतमुख चेहरा आणि त्याची भिजलेली मोहक तरुणाई पाहून कमलाचे मन अनावर होऊ लागले. तिच्या मनात विचार आला की तिने या क्षणी त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवावे. तिच्यासमोर एक शांत आणि थंड विहीर होती आणि ती स्वतः उष्णतेने होरपळत होती. तिच्या मनाची शांती मिळवण्यासाठी हा एकमेव मार्ग होता. कमलाने निश्चय केला की आज ती त्या तरुणासोबत ते सगळं करणार आहे जे किशनने कधीही तिला दिले नव्हते. आणि कदाचित हीच इच्छा मनात धरून कमलाने त्या मुलाला आत बोलावले होते. त्या मुलाला धोतर देताना म्हणाली की शेकोटी केली आहे, तुझे कपडे बदलून घे. मी रोट्या बनवल्या आहेत. तुझी इच्छा असेल तर ते मी तुझ्यासाठी घेऊन येऊ शकते. खरं तर कमलाने या 2 रोट्या स्वतःसाठी तयार केल्या होत्या, पण मन विचलित झाल्यामुळे तिला भूक लागली नाही म्हणून तिने त्या रोट्या होत्या तशाच सोडल्या. असे म्हणत कमलाने विजलेल्या आगीतून काही निखारे काढले आणि रोट्या गरम केल्या. ती रोट्या गरम करत असताना त्या तरुणाकडेही बघत होती. त्या तरुणाने आपले सर्व कपडे काढले आणि कपड्यांशिवाय धोत्राने अंग चोळत असताना कमलाचे लक्ष त्याच्यावरून हटू शकले नाही. त्या मुलाची अवस्था यापेक्षा वाईट होती. त्या मुलाचे नाव होते सुमित. तो पेशाने इंजिनियर होता आणि पावसामुळे तो इथेच थांबला होता. त्याचे कपडेही चांगलेच होते, पण कमलाचे रूप पाहून तोही थक्क झाला होता. जरी कमला मेकअप करत नसली तरी माहीत नाही तिने आज मेकअप का केला होता. तिचे केस ओले असताना ती खूप सुंदर दिसत होते. जे होते ते सौंदर्यात भर घालत होते. अशा मादक आणि सुंदरी वादळी रात्री 2 तरुण हृदय एकत्र धडधडत होते, परंतु त्यांच्यामध्ये थोडे अंतर होते. एवढं सौंदर्य आणि तारुण्य पाहून दोघांनाही एकमेकांबद्दल आकर्षण वाटणं साहजिकच होतं. आणि कमला सहवासाच्या लालसेत इतकी मग्न झाली होती की तिला इतर कशाचाही विचार करता येत नव्हता. कमला सुमितकडे जास्त वेळ पाहू शकली नाही आणि तिने नजर फिरवली. यानंतर कमलाने त्याला रोटी दिली आणि तिच्या खोलीत गेली, पण तरीही तिचे लक्ष फक्त सुमितकडेच होते. सुमितला आता स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि त्याने कमलाच्या कमरेला हात लावला. त्याने कमलाच्या बाहूंना हात लावला आणि कमलाच्या सुंदर आणि सळपातळ नाभीजवळच्या भागाला स्पर्श केला. कमलाचे हृदय जोरात धडधडू लागले होते. हे प्रेम स्वीकारायचे की नाकारायचे या द्विधा मनस्थितीत ती होती. सुमितने कमलाला वळून तिच्या केसांना हात लावायला सुरुवात केली. कमलाला हा स्पर्श सुंदर वाटत होता, पण तरीही कमला त्याला सोडून पुढे निघून गेली. पण तो मुलगा सुमित कमलाच्या मागे धावला आणि परवानगी न घेता कमलाच्या मानेचे चुंबन घेऊ लागला. आधी कमलाला हे सर्व चुंबन आवडले नाही, पण थोड्या वेळानंतर कमलाला ते खूप आवडू लागले आणि आता कमला समीर एकमेकांच्या मिठीत गुंडाळले होते. जणू ते एकमेकांसाठीच बनले होते. दोघांचेही श्वास एकमेकांवर आदळले. दोघांचे ओठ फडफडत होते. सुमितने आपले ओठ कमलाकडे सरकवले आणि तिचे ओठ त्याच्याशी जोडले. कमलानेही त्याला घट्ट पकडून साथ द्यायला सुरुवात केली.
तेवढ्यात अचानक वाऱ्याची झुळूक आली आणि त्याने उघडे दार बंद केले. अचानक दार बंद झाल्यामुळे सुमितला पुन्हा भान आले आणि हा सर्व त्याचा भ्रम होता असे त्याला दिसले. आणि कमला अजूनही त्याच संकोचने त्याच्या समोर उभी होती आणि सुमितला जरा हायसे वाटले. कमलाच्या दिशेने तो निघाला. सुमितने कमलाला काहीच न बोलता तिच्या कमरेवर हात ठेवला. अचानक कमलाला स्वतःवर ताबा ठेवता आला नाही. तिचे हृदय जोरात धडधडू लागले. कमलाला हे आवडले नाही आणि ती त्याच्यापासून दूर गेली. मग तो कमला जवळ आला आणि त्याने काहीही न बोलता तिला घट्ट मिठी मारली. कमलाने मोठ्या कष्टाने सुमितपासून स्वतःची सुटका करून घेतली आणि तडक तडक असा आवाज करत तिने सुमितच्या गालावर जोरात चापट मारली. तेव्हा सुमितला काहीच बोलता येत नव्हते. सुमित गालावर जोरात लाली घेऊन गप्प झाला. शेवटी एखादी स्त्री कितीही चिंताग्रस्त किंवा अधीर असले तरीही ती नेहमीच तिच्या पतीला प्राधान्य देते, मग तिचा नवरा तिचा आदर करतो किंवा नाही. कमलाला तिच्या शरीराच्या शांतीसाठी पुरुषाची गरज होती, पण तिला तिचे मंगळसूत्र आणि पतीच्या प्रतिष्ठेवर परिणाम होऊ द्यायचा नव्हता. कमला बोलली, जर घरात एकटी स्त्री असेल तर ती तुमच्या तारणाची वस्तू बनली आहे का? अरे, मला तुझी दया आली आणि मी तर तुला माझ्या घरात राहायला जागा दिली, घालायला कपडे दिले, पण त्या उपकाराची परतफेड तू मला स्पर्श करून केलीस. मी एकटी आहे, पण माझ्या नवऱ्याने माझ्या कपाळावर सिंदूर भरलंय आणि हा मंगळसूत्र मला त्याची आठवण करून देतो. अरे, तुला काय करणार की एका बाईसोबत तिच्या नवऱ्याचं नाव जोडलेले असते आणि जर एखादी बाई चुकीच्या नात्यात असेल तर नाव खराब होत नाही, तर हे म्हटलं जातं की तिचा नवरा योग्य नाही. आणि कान उघडून ऐक, माझा नवरा सक्षमही आहे आणि माझ्यावर प्रेमही करतो. हे ऐकून सुमित निघून जाण्यास लागतो, पण कमला त्याच्या आधीच दरवाजा उघडते आणि हात दाखवत म्हणते, कधीही एखाद्या एकट्या स्त्रीसोबत असं काही करायच्या आधी स्वतःच्या बहिणीचा विचार कर. आता उभा काय आहेस? निघून जा माझ्या घरातून आणि परत वळून पाहायची गरज नाही. सुमित आपल्या चुकांसाठी माफी मागण्यासाठी कमलाच्या पायावर गडगडू लागतो. कमला त्याला म्हणते, चल, ही तुझी पहिली चूक होती म्हणून तुला माफ करते, पण या घराचा रस्ता पुन्हा कधी धरू नकोस. सुमितने गाडी सुरू केली आणि तिथून निघून गेला, पण घाईत आपले हेल्मेट तिथेच विसरला. खरं तर ही घटना फक्त 15 मिनिटात घडली आणि त्याच वेळेत कोणीतरी सुमितला कमलाच्या घरातून बाहेर पडताना पाहिलं. एका अंधाऱ्या आणि पावसाळी रात्री एका पुरुषाचं आणि स्त्रीचं एकत्र असणं गावासाठी ही बातमी नवीनही होती आणि खळबळजनकही. गावभर ही गोष्ट आगीसारखी पसरली. कमला, जी आत्तापर्यंत सदाचारी म्हणून ओळखली जात होती आणि जिच्या चारित्र्यावर कधीही संशय घेतला नव्हता, ती आता गावकऱ्यांच्या नजरेत चुकीच्या दृष्टीने पाहिली जाऊ लागली. किशनवर आरोप होऊ लागला की तो आपल्या पत्नीच्या इच्छांना पूर्ण करू शकत नाही, म्हणूनच त्याची बायको इतरांसोबत संबंध ठेवते. पण या सगळ्यापासून बेफिकीर असलेली कमला आपल्या घराचे दार लावून शांत झोपून गेली. त्याच दिवशी किशन कमलाला घरात ठेवून रज्जूला भेटण्यासाठी शहरात गेला होता. शहरात किशन रज्जूला घेऊन सिनेमा बघायला जातो. सिनेमातल्या मनोरंजनाच्या दृश्यांवर मोठा खुश होतो आणि रज्जूला उचकवत म्हणतो की आपणही असंच काहीतरी करू. घरी परतल्यानंतर किशन आणि रज्जू दोघे मिळून दारू पितात. मात्र जेवण कमलाकडून बनवून घेतले जाते, कारण रज्जूला स्वयंपाक करणं आवडत नाही. किशन, जो स्वतःच्या बायकोकडून एवढं सगळं काम करून घेतो, तोच रज्जूसाठी पैसे उधळतो. तो तिच्या प्रत्येक हट्टाला मान देतो, तिचे नखरे सहन करतो आणि रज्जू त्याला जशा पद्धतीने हवं तसं नाचवते. तरीही किशन तिच्यावर खूप प्रेम करतो. तिथे कमला आपल्या नवऱ्याने दिलेल्या मंगळसूत्राची कदर करत कुणाशी नजरानजरही करत नाही, पण किशन त्या मंगळसूत्राचा अपमान करत रज्जूसोबत रंगीन रात्री घालवतो. प्रत्येक व्यक्तीला स्वतःसारखीच लोक आवडतात. कदाचित यामुळेच किशन रज्जूला आपल्या डोक्यावर बसवतो, कारण ती त्याच्यासारखीच स्वार्थी आणि कपटी होती. खरं तर सत्य हे आहे की प्रत्येक पुरुषाला प्रत्येक स्त्री सांभाळू शकत नाही. तो जसा आहे त्यासाठी तशीच व्यक्ती लागते. कमला जितकी साधीपोळी होती, तितकंच किशन तिचा गैरफायदा घेत होता. तिच्या साधेपणाला शस्त्र बनवून तो तिचे शोषण करत होता. दिवसेंदिवस कमलाची परिस्थिती वाईट होत चालली होती, पण तिने तिच्या परिस्थितीचे दुःख कधी कुणासमोर मांडले नाही. रात्री किशन आणि रज्जू एकमेकांच्या हातात हात घालून बसले होते. किशन आपल्या बोटांच्या टोकांनी रज्जूचे हात मळत होता आणि रज्जूही त्याला तितकाच प्रतिसाद देत होती. हळूहळू किशनने आपले पाय रज्जूच्या पायांवर ठेवले. किशन असं करताच रज्जूने पुढे येऊन त्याच्या कोरड्या ओठांवर चुंबन घेतले आणि नंतर थोडं स्वतःचं वस्त्र नीट करत म्हणाली, हे लहान साल प्रेमाचं नाटक माझ्या पुढं करू नकोस किशन. किशन तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणतो, मी तर पूर्णपणे तुझ्यावर समर्पित आहे. अरे, नाटक कसलं? रज्जूने त्याचा हात आपल्या कपाळावरून बाजूला करत उत्तर दिले, आता तर तुझी बायको तुझ्यासोबत राहते, त्यामुळे तुला माझ्यासाठी वेळच नाही. आधी आठवड्यातून एकदा यायचास, मग 15 दिवसांनी यायला लागलास आणि आता महिनोमहिने मला वाट पाहावी लागते. असं वाटतंय की तुझे प्रेमावर आता फक्त माझाच हक्क नाही राहिला.
तू आता दोघांचा होऊन गेला आहेस, म्हणूनच तुझ्या प्रेमातही कमी वाटते. हे ऐकून रज्जो किशनकडे पाहत राहते, जणू त्याच्या उत्तराची वाट पाहत असते. पण किशन काहीही बोलला नाही, फक्त तिच्याकडे बघत राहतो. किशनकडून उत्तर न मिळाल्यामुळे रज्जो आपला सूर बदलते आणि म्हणते, पहा ना, तुझ्या प्रेमासाठी तरसते आहे मी. काश आपण दोघं कायमचे एकत्र राहिलो असतो. किशन तिच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि त्याला रज्जोबद्दल सहानुभूती वाटते. तो म्हणतो, माझी जान, मी तुझाच आहे. हो, मी लग्न केलंय, पण तुला माझी शपथ, त्या बाईकडे आजवर मी डोळे उचलूनही पाहिले नाही. बघण्याचीही इच्छा होत नाही, कारण माझ्या स्वर्गाचे दार फक्त तुझ्यामुळे उघडते. समजलीस का? माझ्या हृदयाची चावी फक्त तूच आहेस. आता सांग, माझे प्रेम कसं कमी होईल? आणि हे तुझे मूर्खासारखे नखरे मला दुखावतात. तूच सांग, जर मला तिचे प्रेम मिळाले असते तर तुझे नखरे मी कसे सहन केले असते? किशनचं हे ऐकून रज्जो पटकन विचारते, म्हणजे काय? खरोखरच तू अजून तुझ्या बायकोला स्पर्शही केला नाहीस? किशन तिच्या डोक्यावर हात ठेवतो आणि तिला शपथ देत म्हणतो, हो, आजपर्यंत मी तिला स्पर्शही केला नाही. स्पर्श करणं तर लांबची गोष्ट आहे, मी तिला नीट पाहिलंही नाही. रज्जो म्हणते, असं कसं शक्य आहे? एका स्त्रीसोबत राहूनही तू कसं राहतोस? तुझं तिच्यासोबत नसणं तितकं सोपं नाही. जर तू तिच्याजवळ जात नसेल तर ती नक्कीच तुझ्याजवळ येत असेल. खरं तर रज्जो कदाचित कमलाला स्वतःसारखं समजत होती, जी प्रत्येक पुरुषाला बघून मोहित होत असे. रज्जो एक वैश्या होती, जी आपल्या सुखसुविधा स्वतःच्या शरीराच्या जोरावर मिळवत असे. ती पुरुषांना आपल्या सवयी लावून, त्यांना मोहात पाडून आपल्या काबूत ठेवायची. किशनसारखे अनेक पुरुष तिच्या मागे फिरायचे. तिचे काम फक्त पुरुषांना मोहात पाडणं आणि त्यांच्याकडून मनमानी पैसे उकळणं हेच होतं. किशन म्हणतो, आता जास्त नाटक करू नकोस, चुपचाप माझ्याजवळ ये. नाहीतर? रज्जो म्हणते, नाहीतर काय करशील? किशन म्हणतो, तुला थेट मिठीत घेईन. त्याचे बोलणे संपायच्या आतच तो रज्जोकडे झेपावतो आणि तिला ओढून चुंबन घ्यायला लागतो. रज्जोही त्याला साथ देते आणि म्हणते, काय आहे रे तुझ्यात असं की मी तुला सोडूच शकत नाही? किशन तिच्या वस्त्रांच्या गुंड्या सोडतो आणि तिच्या उष्ण अंगांवर हात फिरवायला लागतो. तो विचारतो, जेव्हा मी नसतो तेव्हा हे काय करत असतील? त्यांना माझी आठवण येत असेल ना? रज्जो बेशरमपणे हसत म्हणते, तुझी आठवण रोज येते, पण तू रोज येत नाहीस, म्हणून स्वतःला कधी मन रमवते तर कधी तुझ्यासोबतच्या क्षणांची आठवण काढते. तसंच दिवस निघून जातो. किशनला तिच्या या बोलण्याचा फार आनंद होतो. तो रज्जोवर कामेच्छा व्यक्त करतो आणि दोघे जवळ येतात. त्यांचा हा संबंध दिवसेंदिवस गळत होत जातो आणि कमलासाठी मात्र किशनच्या प्रेमात कमी होते. हे किती काळ असं चालेल बघूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.